आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। देवळाली प्रवरा येथील सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री समर्थ बाबूराव पाटील महाराज यांच्या यात्रा उत्सवाचं आयोजन यंदा 14 ते 18 मार्च 2026 या कालावधीत करण्यात आलेला आहे। या यात्रेनिमित्त वर्गणीचा शुभारंभ आज शनिवारी श्री समर्थ बाबूराव पाटील महाराज मंदिरात विधिवत पूजन करून करण्यात आला। देवळाली प्रवरा येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात हा यात्रा उत्सव साजरा केला जातो। यात्रेदरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते। महाराष्ट्रातील नामांकित ब्रॉस ब्रँड आणि आकर्षक पाळणे हे या यात्रेचे खास वैशिष्ट्य मानले जाते। यात्रेच्या नियोजनासाठी सुमारे 1 महिना आधीपासून तयारी सुरू केली जाते। त्याच अनुषंगाने नारळ वाढवून वर्गणी शुभारंभ करण्यात आलेला आहे। यावेळी दुर्गाप्रसाद महाराज तिडके, नगरसेवक दासू पठारे, केदारनाथ चव्हाण, आप्पासाहेब ढूस, प्रमोद कदम, त्याचबरोबर मेजर विलास उंडे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आलं। कार्यक्रमास डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक कृष्णा मुसमाडे, अरुण ढूस, नगरसेवक अमोल कदम, संतोष चोकळे, अनंत कदम, संदीप मुसमाडे, रामभाऊ काळे, दत्ता कडू, बापूसाहेब कडू, राजेंद्र लोंढे, प्रशांत मुसमाडे, दत्तात्रय दरंदले, उत्तम कडू, वैभव गिरमे, दीपक पठारे, धनंजय शिंदे, मुस्ताक शेख, गोरक्षनाथ कदम, यश धाकतोडे, राजू थोरात, सुखदेव होले, राजेंद्र चव्हाण, सुखदेव कडू, त्याचबरोबर संजय मुसमाडे, अनिल ढूस, भाऊसाहेब मुसमाडे, संदीप कडू, शिवाजी मुसमाडे, अनिल चव्हाण, मेजर विजय हरिश्चंद्रे, मेजर भाऊसाहेब मुसमाडे, मेजर दत्ता कडू, सुरेश गायकवाड, गजानन येवले, किशोर निर्मळ, बापू कदम, रंगनाथ होले, अशोक शिंदे, किरण लासूरकर, बबनराव वाळुंज, जालिंदर मुसमाडे, शिवराम कडू, बापू कडू, देवराम कडू, राजेंद्र पोकळे, नितीन वाळुंज, डॉक्टर फिरोज शेख, विश्वास पाटील, संजय पाटील, कुणाल पाटील, शुभम पाटील, विनोद पाटील, अनिल पाटील, शिवराज पाटील, साईराज पाटील यांच्यासह भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।